नमस्कार मंडळी. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज आपण देवीची खास पूजा करणार आहोत. आणि तसंच मला आज स्वामींच्या पावदुकांचं दर्शन झालेलं आहे, ज्या अक्कलकोटवरून आलेल्या आहेत. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. आणि माझी देवीची पूजा कशी झाली हे सांगायला अजिबात विसरू नका. कामातून थोडासा का होईना वेळ काढून मी मस्त अशी ब्रेकमध्ये देवीची पूजा मांडणी केलेली आहे. आवडला तर नक्की सांगा आणि ब्लॉग पुढे पाहत राहा. तर मी सकाळी लॉग इन करायच्या अगोदर सासरवरून माहेरी चालले होते, अगदी 9:30च्या सुमारास. आणि आईने मला काही गजरा फुलं आणायला सांगितली होती. सो मी इथून हार गजरा फुलं त्यानंतर पूजेचं काही साहित्य घेतलं आणि घरी गेले. तर आता सगळ्यात मोठा टास्क होता की मला त्या कलशाला साडी नेसवायची होती. सो मला रेडीमेड वस्त्र जे काय होतं ते नाही आवडलं. सो मी ठरवलं की माझ्याकडे एक पीस होता, त्याचा आपण मस्त असं त्याला साडी नेसवूयात. सगळं पूजेचं साहित्य एकत्र केलं आणि आता मी पूजा मांडायला सुरुवात केली. पहिल्यांदा ती जागा स्वच्छ करून घेतली, त्यानंतर तिथं आसन केलं आणि त्यावरती शुभ्र असं स्वच्छ कापड अंतरलं, आपला कलश ठेवला आणि त्यानंतर इथे 5 झाडांचे डहाळे म्हणजे आंबा, पेरू, चिक्कू, डाळिंब अशा वेगवेगळ्या झाडांचे डहाळे घालून घेतले. आणि त्यानंतर आपण आपला त्यावरती नारळ ठेवणार आहोत आणि त्या नारळाला मी मुखवटा लावून घेतलेला आहे देवीचा. जोपर्यंत मनासारखी मांडणी होत नाही तोपर्यंत मनाला चैनच पडत नाही असं समजा. कारण की आपण ठरवलेलं भरपूर काही असतं की आपण असं करू तसं करू, पण ज्यावेळी करायला घेतो त्यावेळी काही गोष्टी पुढं मागं ह्या होत असतात. सांगायचं झालं तर मार्गशीर्ष महिना हा देवी अंबेचा मानला जातो. घरात शांतता, सौख्य, धन, वैभव या चांगल्या गोष्टी येण्यासाठी ही पूजा केली जाते. विशेषतः गुरुवार, गुरुग्रह आणि दत्तगुरूंच्या कृपेचा दिवस असतो, म्हणून आजचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. बघू शकता आपली पूजा किती सुंदर दिसते आणि देवीचं रूप इतकं मोहक दिसतंय ना की बस. त्यानंतर मी इथं समई लावून घेतली, कारण जोपर्यंत आपण समई लावत नाही तोपर्यंत दीपमय होत नाही, प्रकाश येत नाही, तोपर्यंत खरंच घर भरल्यासारखं आणि गजबजल्यासारखं वाटत नाही. खूप प्रसन्न वातावरण झालं होतं. इथं मी धूप आरती करून घेतली होती, अगरबत्ती केली होती. इथं आमचं चिंटू पिंटू मिंटू झोपलेला आहे. आता इथं आमची आई दर्शन घेत आहे आणि तिला मी सांगितलं होतं की पुढं ये, पूजा मांड. काही नाही होत, कारण आजोबा नसल्या कारणाने ती पाठीमागे असते. पण मला असं वाटतं की देवाच्या बाबतीत असं काहीही नसतं. त्यानंतर आमच्या मम्मीनं पण दर्शन घेतलं मस्तपैकी. सगळीकडे फळांना वगैरे हळदी कुंकू लावून घेऊन देवीची आम्ही छान अशी आरती देखील करून घेतली आणि आशीर्वाद घेतला की घरात अशी सुख शांती नांदू दे. घाट घातलेला आहे, तेल आता इथं कडायला ठेवलेलं आहे. आता शाबूचे वडे करायचे. हे बघा, आमच्या आजीने केस काळी केलेली आहेत. म्हातारं दिसतं कामा नाही, है नाही, होय की नाही आजीबाई, कोण म्हणता कामा नाही. सो इथं मम्मी आमची शाबू वडे करत आहे, खास माझ्यासाठी. होय ना? चल चटा कर, मला भूक लागल्या. दिसायला चांगलं दिसायला लागलंय पीठ. आता बघूया. मला असे खरपूस शाबू वडे आवडतात. असं ते असे तळून घ्यायचे गोल्डन ब्राऊन रंगावरती. सो गाईज, आता आपला ब्रेक संपलेला आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू वर्क आपलं काम चालू झालेलं आहे. आता माहेर म्हटलं की सगळं हातात आयतं भेटणार हे खरं. इथं माझा फराळचा टाईम झाला, फराळ भेटला. फराळ करून घेऊया आणि कामाला बसूया, कारण ब्रेक संपलेला आहे आता आपला. जसं की तुम्हाला माहिती आहे गाईज की माझा वर्क फ्रॉम होम जॉब आहे. सो आता मधली सुट्टी संपली, लंच ब्रेक संपलेला आहे आणि पूजा वगैरे मांडून झालेला आहे. पेट पूजा करून पण झालेली आहे. सो आता बॅक टू वर्क करूया. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. सो माझं लॉगआउटचं टाईम झालं आणि मी सगळ्यांना बाय करून घरी आली. पाहते तो रस्त्यात मला स्वामींची अक्कलकोटवरून आलेली पालखी दिसते आणि मी परत तिथं जाऊपर्यंत ते लोक पुढं गेले होते. सो मी परत त्यांना शोधत माई घाटावरती गेली आणि तिथे चक्क मला मंदिरामध्ये पालखीही भेटली. सो अगदी प्रसन्न वातावरण होतं. चिखलामध्ये देवाचा नामाचा गजर चालू झाला होता आणि छान असं दर्शन घेतलं. काही वेळ तिथं बसले आणि अगदी मनाला शांतता वाटली. स्वामींचं दर्शन घेतलं आणि आज गुरुवारी स्वामींची पालखी पाहायला मिळाली. अगदी खूपच छान वाटतं आणि हा अनुभव मला तुमच्यापर्यंत पोचवावा असा वाटला.
अगदी सुंदर माहोल होता. ढोल, ताशा, भजनी मंडळ, भक्तीचा सुवास. त्यानंतर घरी आले आणि माझा आवडता पदार्थ घेऊन आले होते, ते म्हणजे हरभऱ्यांचे डाळे. याच्याशिवाय मला वाटतच नाही स्वर्गसुख असं दुसरं काही आहे. तरी चला, आता आपला हा व्लॉग इथेच एंड करूया आणि पुढचा व्लॉग पाहायला नक्की विसरू नका.